एक निष्पाप खेळ. आता तो दोरी. भाऊ काही वेळ घराबाहेर आणि त्याच्या परत येईपर्यंत साऱ्या जगाचं चित्र पलटलं. 9 वर्षाचा समर्थच्या हातातली दोरीच त्याच्या मृत्यूचा, आयुष्याचा शेवट ठरली. कसं घडलं हे दुःखद अपघात? नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आरे गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. समर्थ अरुण वरुटे, वय 9 वर्षे, या 4थीत शिकणाऱ्या चिमुकल्याचा खेळता खेळता गळफास लागून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी 4च्या सुमारास घडली. समर्थ आपल्या कुटुंबासह शेतातील घरात राहत होता. त्याचे वडील किराणा दुकान चालवतात. आई शेतात गेली होती. त्याच्या शाळा संपल्यानंतर मोठा भाऊ अथर्व सोबत तो घरी होता. दोघेही हातात दोरी घेऊन खेळत होते. खेळता खेळता समर्थने दोरी जिन्याच्या लोखंडी बारला बांधली. इतक्यात अथर्व काही वेळासाठी घराबाहेर गेला. परत येताना त्याला समर्थ तोच दोरीला लटकलेला दिसला. त्याने आरडाओरडा करून शेतात काम करणाऱ्या चुलत्यांना बोलावलं. चुलत्यांनी धावत येऊन गळफासातून मुक्त करून वडिलांना बोलावलं आणि लगेचच CPR रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हे ऐकताच वडील व चुलत्यांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. समर्थ अतिशय मनमिळावू, प्राण्यावर प्रेम करणारा आणि सर्वांचा लाडका होता. मृत्यूच्या थोडा आधीच त्याने घरातील मांजरीसाठी चिकन आणायला वडिलांकडून 50 रुपये घेतले होते. ती नोट त्याच्या हातातून गळफास लागल्यावर खाली पडलेली सापडली. त्याचा वाढदिवस 6 एप्रिलला मोठ्या आनंदात साजरा केला होता. मोबाईलमध्ये वाढदिवसाचे आणि यात्रेतील फोटो अजूनही आहेत, पण त्याचं हसत-खेळत रूप आता कायमच विरून गेलं होतं. नुसता खेळ, साधी दोरी, पण चुकीचा क्षण आणि गमावलेलं निष्पाप आयुष्य. आपण आपल्या मुलाच्या खेळावर, वस्तूवर, देखरेखीवर पुरेसे लक्ष देतो का? अशा घटना टाळण्यासाठी काय शिकायला हवं? तुमचं मत काय आहे? आपला विचार कमेंटद्वारे कळवा.